भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले. पावसाचे रौद्ररूप सांगणारी कुसुमाग्रजांची कविता. नगर तालुक्यात मागील आठवड्यात ढगफुटी सदृश्य पावसाने पूरस्थिती निर्माण झालेल्या वाळकी, खडकी, अकोळनेर, अस्तगाव, सोनेवाडी आणि सारोळा कासार या गावातील संसार मोडून पडलेल्या कुटुंबांना आणि गावांना खासदार निलेश लंके यांनी नुसताच धीर दिला नाही, तर तुमच्या संघर्षात मी तुमच्या सोबत आहे हे दाखवून दिले. सरकारी यंत्रणेची मदत सुरू होण्या अगोदरच निलेश लंके यांची यंत्रणा उभी राहिली. वाळकी येथील आरोग्य केंद्र गुडघाभर चिखलात बुडालं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वापरण्यायोग्य होण्यासाठी 2 महिने लागतील. मात्र निलेश लंकेंच्या पुढाकाराने अवघ्या 6 तासात आरोग्य केंद्र स्वच्छ करून कार्यान्वित करण्यात आलं. पूरस्थितीत अनेक रस्ते वाहून गेले होते. आपला मावळा आणि निलेश लंके प्रतिष्ठानसह स्वयंसेवकांच्या मदतीने JCB, डंपर्स, पोकलेन यांच्या माध्यमातून तातडीने पुन्हा रस्ते तयार करण्यात आले. वारं वस्त्या मुख्य गावांशी जोडण्याचे काम करण्यात आलं. पूरस्थितीमध्ये नुकसान झालेल्या कुटुंबांना किराणा किट्स आणि पशूंसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्यात आली. खासदार निलेश लंके यांच्या या कार्याची नेता भाषणात नाहीत तर कृतीतून दिसतो, अशा आशयाची पोस्ट सोशल मीडियात पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, सत्यजित महाराष्ट्र, अहिल्यानगर.